दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अरुण मारुती जाधव, जिल्हा परिषद सदस्य कसबा वाळवे, जिल्हा परिषद मतदारसंघ कोल्हापूर, जिल्हा परिषद जलव्यवस्थापन व पशुसंवर्धन समिती सदस्य, अध्यक्ष राधानगरी तालुका संजय गांधी निराधार समिती, गटनेते जिल्हा परिषद शिवसेना. राधानगरी तालुक्याच्या तहसीलदार अनिता देशमुख यांची अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कारवाई. 3 ट्रक जप्त, लाखो रुपयांचा दंड. राधानगरी तालुक्यातील दुर्ग, मानवड, तळगाव, पिरळ मार्गावर अनधिकृत गौण खनिज वाहतुकीवर कर्तव्यदक्ष तहसीलदार अनिता देशमुख यांनी धडक कारवाई करत 3 ट्रक जप्त केले असून संबंधितांकडून लाखो रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. दुर्ग मानवाड परिसरात अवैध गौण खनिज उत्खननाच्या तक्रारी महसूल विभागाकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात आली. यावेळी अंधाराचा फायदा घेत सुरू असलेली अनधिकृत वाहतूक उघडकीस आली. तात्काळ कारवाई करत 3 ट्रक ताब्यात घेण्यात आले व दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मंडळ अधिकारी गीते, कोरे तसेच तलाठी शेणवी यांनी सहभाग घेतला. त्यांच्या समन्वयातून ही कारवाई यशस्वीपणे पार पडली. दरम्यान दुर्ग मानवाड परिसरात अवैध उत्खननाच्या तक्रारी लक्षात घेता येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारण्याची गरज असल्याचे तहसीलदार अनिता देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. अशा प्रकारच्या बेकायदेशीर कामांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.